मेहतर वाल्मिकी समाजाचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते कैलासवासी श्यामकांत गोयर यांच्या 6व्या पुण्यस्मरणानिमित्त गोयर परिवारातर्फे यमुनाबाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ धुळे संचलित श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला। या उपक्रमातून समाजसेवेचा आदर्श जपत गरजू मुलींप्रती संवेदनशीलता व्यक्त करण्यात आली। कैलासवासी श्यामकांत गोयर यांनी सामाजिक कार्य करताना समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न केले। त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे अनेकांना धुळे महानगरपालिकेत रोजगाराची संधी मिळाली। त्यांच्या उल्लेखनीय सामाजिक कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना पुरस्कारही जाहीर केला होता। मात्र पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच त्यांचे दुःखद निधन झाले। यावेळी गोयर परिवारातील सदस्यांनी वडिलांनी सुरू केलेला समाजसेवेचा वसा आम्ही कायम जपत राहू असा निर्धार व्यक्त केला। याप्रसंगी मधुभाई श्याम गोयर, विजय श्याम गोयर, विलास श्याम गोयर, विक्रम श्याम गोयर, लोकेश गोयर, मुकेश गोयर, काशीनाथ लोहा, लखन चांगरे, जावडेकर दादा, चंदन घारू, विजय पवार, विजय नखवाल, साजन सिसवाल, सागर परदेशी, अवी ग्रुप फागणे, शिवशक्ती ग्रुप धुळे, अमोल जाधव, दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष बापू बागुल व त्यांचा ग्रुप, इच्छापूर्ती मारुती मित्र मंडळ धुळे तसेच वाल्मिकी मेहतर समाजातील नागरिक आणि धुळ्यातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। आज आमचे वडील स्वर्गवासी शामरावजी जोगलालजी गोयर यांच्या 6वी पुण्यतिथीचा कार्यक्रम आम्ही या मतिमंद शाळेमध्ये आयोजित केलेला आहे। आमच्या वाल्मिकी मेहतर समाज व इतर सर्व समाजाचे लोक मित्रपरिवार जमून आम्ही एक कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यांच्या आत्म्यास शांती लाभो असे आम्ही देवाचरणी प्रार्थना करतो। आणि आमच्या वडिलांचे या महापालिकेमध्ये युनियन होते, अखिल भारतीय महाराष्ट्र युनियन। वडिलांनी युनियन पण चालवली, संप वगैरे व्हायचे। वडिलांची फार कारकिर्दी आहे। वडिलांनी भरपूर कार्य केले, लोकांना सर्व्हिस वगैरे लावून दिलेली आहे, सामाजिक कार्य वगैरे। वडिलांचं ध्यान झालं असताना निधन झालं नसतं तर त्यांना महाराष्ट्राचा मोठा पुरस्कार भेटला असता। आमचे काकाश्री श्यामरावजी गोयर यांना आज 6व्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने मोठे पापा, छोटे पापा आणि त्याच पद्धतीने विकी गोयर आणि त्यांचा संपूर्ण परिवार, आमचे आईसाहेब देखील या ठिकाणी आहे। या ठिकाणी जी काही मतिमंद हायस्कूल आहे या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त परिवाराने या ठिकाणी अन्नदान या ठिकाणी केलेलं होतं। त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही हा कार्यक्रम केलेला आहे। जोपर्यंत परिवार आहे, परिवाराच्या माध्यमातून आम्ही एक मुलगा काय असतो ह्या नात्याने आम्ही त्यांची ऋणी आहोतच आणि त्याच पद्धतीने हे कार्य आम्ही जोपर्यंत आमच्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत आम्ही करत राहू। त्याच पद्धतीने परिवारासोबत पूर्ण वाल्मिकी मेहतर समाज जो आहे, कारण की काकांचं जे काही कार्य होतं, काकांनी ज्या पद्धतीने आपल्या कारकिर्दीमध्ये म्हणजे नगरपालिका असेल, धुळच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही वाल्मिकी मेहतर समाज होतं त्या वाल्मिकी मेहतर समाजाला एक चांगल्या प्रकारची दिशा दिलेली होती। आणि अनेक महाराष्ट्रातल्या जे काही नगरपालिका आहेत, सिव्हिल हॉस्पिटल आहेत, त्या ठिकाणी जे काही स्वच्छतागृहाचे जे काही कर्मचारी लागायचे त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते आंदोलनं करायचे आणि आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या समाजातील जो काही युवक वर्ग आहे, जे महिला युवती आहेत, त्यांच्यासाठी न्यायासाठी ते हक्क मागून त्यांना नोकरी लावून द्यायची आणि त्यांचा परिवार त्या ठिकाणी सुखी व्हावा यासाठी त्यांचे ते प्रयत्न असायचे। त्यासाठी मेहतर समाज देखील या ठिकाणी त्यांच्या पुण्यतिथी मेहतर समाज, दलित समाज या ठिकाणी जमलेला आहे। त्या माध्यमातून ही पुण्यतिथी आज या ठिकाणी साजरी होत आहे।